शिकूया AI ची क्रांती. चला करूया MSCIT. आजच नजीकच्या MSCIT केंद्रात आपला प्रवेश निश्चित करा. केजरीवालांची आम आदमी पार्टी फुटली. राज्यसभा खासदार राघव चड्ढांसह संदीप पाठक, अशोक मित्तल, हरभजन सिंग, राजेंद्र गुप्ता, विक्रम सहानी, स्वाती मालीवाल भाजपसोबत. नितीन नबीन यांची भाजप कार्यालयात घेतली भेट. तर आम आदमी पार्टी आता भ्रष्ट लोकांच्या हातात, मी गुन्ह्यात सामील होणार नाही. राघव चड्ढांची केजरीवालांसह आपच्या नेत्यांवर देखील टीका. भाजपने पुन्हा एकदा पंजाबला धोका दिला. राघव चड्ढांसह 7 खासदारांच्या भाजपत जाण्याच्या निर्णयानंतर केजरीवालांचं हे ट्विट. काही खासदारांच्या घरी ईडीने छापे टाकले. भाजपकडून ऑपरेशन लोटसचा घाणेरडा खेळ. पंजाबची जनता गद्दारांना कधी माफ करणार नाही. आपच्या संजय सिंह यांचा हल्लाबोल. बागेश्वर बाबांना अकलेचे तारे तोडले. छत्रपती शिवाजी महाराज युद्ध करताना थकले. आपण थकलो, राजपाट सांभाळा असं शिवराय रामदासांना म्हणाले. बागेश्वर बाबा यांचा दावा. आमदार संजय गायकवाडांची अखेर दिलगिरी. शिवाजी कोण होता या पुस्तकाच्या प्रकाशकांना शिवीगाळ केल्याच्या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न. शिवरायांच्या एकेरी उल्लेखावरून पुन्हा इशारा. आमदार संजय गायकवाडांविरोधात गुन्हा दाखल होणार. कायदेशीर सल्ला घेऊन कारवाई करू. कोल्हापुरातील राजारामपुरी पोलिसांचं रोहित पवारांना आश्वासन. शिवाजी कोण होता पुस्तकाचे प्रकाशक प्रशांत आंबी आणि कुटुंबीयही उपस्थित. रिक्षा चालकांसाठी मराठी सक्तीच्या निर्णयाला संजय निरुपम यांचा विरोध. दहिसरमध्ये मनसे कार्यकर्त्यांकडून निरुपम यांच्या गाडीवर दगडफेक. 11 कार्यकर्त्यांना अटक. तर मनसेच्या मागणीनंतर संदीप देशपांडेंविरोधातही गुन्हा दाखल. 28 तारखेला मंत्रालयात बैठकीचं आयोजन. रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी मराठी सक्तीला विरोध करणाऱ्यांच्या शंकांचं निरसन करू. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची ही प्रतिक्रिया समोर. मराठी आलीच पाहिजे, पण जोर जबरदस्ती योग्य नाही. मारझोड नको. नियोजनबद्ध पद्धतीने लोकांना सोबत घ्यायला हवं. रिक्षा टॅक्सी चालकांसोबत मराठी सक्तीच्या निर्णयानंतर प्रवीण दरेकरांकडून भाजपची भूमिका ही स्पष्ट. एका बापाची औलाद असेल तर 4 तारखेला मीरा भाईंदरमध्ये येऊनच दाखव. मनसेचे नेते अविनाश जाधव यांचं गुणरत्न सदावर्ते यांना हे आव्हान. तर धमकीला कोण घाबरतं, मीरा भाईंदरला कधीही जाईल, सदावर्तेंचं हे प्रत्युत्तर. भाजपच्या मोर्चा दरम्यान आता वाहतूक कोंडीमुळे महाजनांवरती संतापलेल्या महिलेविरोधात गुणरत्न सदावर्तेंची मुलगी मैदानात. जैन सदावर्तेंकडून वरळी पोलीस ठाण्यात महिलेविरोधात तक्रार. तर मंत्री महाजनांवर अर्वाच्य भाषेचा वापर केल्याचा आरोप. जैन सदावर्तेंविषयी चर्चेची गरज नाही. सत्तेचा माज मोर्चाच्या दिवशी पाहायला मिळालाय. नाना पटोले यांची ही टीका. तर सदावर्ते कुणासाठी काम करतात हे सर्वांना माहिती आहे, असीम सरोदे यांचा निशाणा. भाजपमधील पराभूत उमेदवारांना विधान परिषदेत संधी नाही. सूत्रांची माहिती. संघटनेत काम करणाऱ्या नव्या चेहऱ्यांना संधी द्या. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांचं स्पष्ट मत. सूत्रांची माहिती. बोंधू मनोहर भोसलेला पुण्यातून सोलापूरच्या कुर्डुवाली पोलिसांच्या ताब्यात. जादूटोणा आणि फसवणुकीचाही गुन्हा दाखल. बोंधू भोसलेने रिअल इस्टेट व्यवसायात भरभराट आणण्यासाठी पूजेला 2 लाखांची मागणी केलेली. बोंधू राजेंद्र गडगे प्रकरणामध्ये 200 पेक्षा जास्त व्हिडिओ पोलिसांच्या हाती. सर्व व्हिडिओ तपासणीसाठी फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवले जाते. गडगेच्या दत्तधाममधून 90 पेक्षा जास्त औषधी जप्त. जळगावमधील अनेक भागात 10 ते 15 तासांपासून बत्तीगुल. ऐन उन्हाळ्यामध्ये गोलाणी मार्केट, फुलं मार्केटमध्ये नवी पेठमध्ये वीज खंडित. काल रात्रीपासून वीज खंडित झाली. दुकानदारांसह नागरिक हैराण. रिझर्व्ह बँकेकडून पेटीएम पेमेंट्स बँकेचा परवाना कायमचा रद्द. ठेवीदारांच्या हिताला बाधा पोहोचवणारे कामकाज आणि आवश्यक अटींची पूर्तता करण्यात बँक सातत्यानं अपयशी ठरली. त्यामुळे कठोर कारवाई. पेटीएमची बँकिंग सेवा ही पूर्णतः बंद. शिकूया AI ची क्रांती. चला करूया MSCIT. आजच नजीकच्या MSCIT केंद्रात आपला प्रवेश निश्चित करा.